हे हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक इन विद्या मंदिर अकॅडमी. सो आज आपण शिकणार आहोत आपला एक्सरसाइज 3.5 आणि जो की पॅरामेट्रिक फंक्शनवरती डिपेंड्स आहे. सो डिफरन्शिएशन इथे कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू 80 अँड y इज इक्वल टू 280. सो फर्स्ट काय करणार, फर्स्ट स्टेप मी सांगितलेली आहे तुम्हाला, t इथे पॅरामीटर आहे. सो डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू t, याला पण राईट. सो x इज इक्वल टू 80 असं घेतलं मी इथे आणि y इज इक्वल टू 280. सो इथे काय करणार, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t वी गेट. इथे पण डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t वी गेट, राईट ना. सो याला डिफरन्शिएट केलं तर काय येणार, dx बाय dt कॉन्स्टंट a, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2t. इथे dy बाय dt इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येतो. सो ॲज इट इज फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहीत आहे. dy बाय dx काढताना आपण काय करतो, नाव dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt घेतो आणि त्याला आपण dx बाय dt घेतो, राईट ना. हा आपला फॉर्म्युला, ओके, हा वाला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. Therefore dy by dx is equal to dy by dt ची व्हॅल्यू आहे 2a आणि dx by dt ची व्हॅल्यू किती, dx by dt is equal to 2at, राईट ना, 2at. सो 2a कॅन्सल. Therefore dy by dx is equal to 1 upon t. सो dy by dx ची व्हॅल्यू किती आली, 1 by t. सेकंड वन काय करायचं आपल्याला, x इज इक्वल टू 280 स्क्वेअर, x इज इक्वल टू 280 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू असं दिलं आहे आपल्याला 80 टू द पॉवर 4, 80 टू द पॉवर 4. करा इथे डिफरन्शिएट, सेपरेटली डिफरन्शिएट करायचं. पहा याला विथ रिस्पेक्ट टू टीच पॅरामीटर कोण आहे, टीच आहे. सो इथे काय म्हणायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथे पण डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t. फर्स्ट याला डिफरन्शिएट केलं, देअरफॉर dx बाय dt इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2t, राईट ना. म्हणजेच dx बाय dt किती आला तुम्हाला, 2 to the 4 at, राईट. इथे dy बाय dt इज इक्वल टू a कॉन्स्टंट, t रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह असतो 4, t रेस टू 4 मायनस 1 म्हणजे 3 आणि देअरफॉर dy बाय dt फायनली तुम्हाला मिळेल 4at क्यूब. ओके, आता काय करायचं आहे, dy बाय dx काढायचा. सो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt ची व्हॅल्यू किती, 4at क्यूब अपॉन dx बाय dt ची व्हॅल्यू किती, 4at, 4a कॅन्सल, एक t आणि याच्यातला एक t कॅन्सल. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय मिळेल, फक्त इथे t स्क्वेअर शिल्लक राहील. सो दिस इज आवर फायनल आन्सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करावं लागेल, पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड जो आहे, तो आहे थर्ड वन. बघा तिसरा पण एक सोपा आहे, e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर 3t, x इज इक्वल टू e टू द पॉवर 3t अँड y इज इक्वल टू e टू द पॉवर 4t प्लस 5, y इज इक्वल टू e टू द पॉवर 4t प्लस 5. सोपं आहे. डिफरन्शिएट करायचे, मी सांगितल्यासारखंच डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t. इथं पण डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t. डिफरन्शिएट करा तर काय येणार हे, देअरफॉर dx बाय dt इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 3tचा e टू द पॉवर 3t आणि पण 3tचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो असतो 3. सो dx बाय dt ची व्हॅल्यू किती मिळेल, dx बाय dt 3e टू द पॉवर 3t and dy by dt is equal to e to the power 40 plus 5 as it is.
परंतु 4t प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह, 4tचा डेरिव्हेटिव्ह 4, 5चा 0, कॉन्स्टंटचा 0. सो dy बाय dtचा आन्सर काय आला, dy बाय dt इज इक्वल टू 4 इंटू ई टू द पॉवर 4t प्लस 5. ओके, अँड देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, dy बाय dt अपॉन dx बाय dt, राईट ना, dy बाय dt अपॉन dx बाय dt. व्हॅल्यू टाका. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, dy बाय dt ची व्हॅल्यू किती, 4 इंटू ई टू द पॉवर 4t प्लस 5, आणि dx बाय dt ची व्हॅल्यू किती, 3e टू द पॉवर 3t, राईट. याच्या पलीकडे इथं काही होऊ शकत नाही. हे झालं तुमचं फायनली आन्सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. फर्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीने इथे आपण फिनिश केलेला आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू सॉल्व द सेकंड क्वेश्चन, अँड द सेकंड क्वेश्चन इज फाइंड dy बाय dx इफ. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो मेन क्वेश्चन असा दिला आहे, फाइंड dy बाय dx इफ. dy बाय dxच काढायचं आहे, आणि फर्स्ट सांगितलं आहे तुम्हाला x इज इक्वल टू a इंटू 1 मायनस 1 बाय t, ओके, अँड y इज इक्वल टू, सॉरी हा पहिला क्वेश्चन नाही, पहिला क्वेश्चन असा आहे x इज इक्वल टू u प्लस 1 बाय यूचा स्क्वेअर, आणि y इज इक्वल टू 2 रेस टू u प्लस 1 बाय यू. बघा एवढा सोपा क्वेश्चन दिला आहे. सो इथे फर्स्ट आपण काय करायचं, आपण x इज इक्वल टू काय दिलं आहे, u प्लस 1 बाय यू त्याचा स्क्वेअर, अँड y इज इक्वल टू 2 रेस टू u प्लस 1 बाय यू, राईट ना. याला करायचं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t करायचं का नाही, u आहे इथे पॅरामीटर कोण आहे, यूच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u पॅरामीटर बघायचं प्रत्येक ठिकाणी. इथे पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u, वी गेट काय येणार आहे, देअरफॉर dx बाय du इज इक्वल टू x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो तसा हा येणार 2 खाली u प्लस 1 बाय यू इंटू u प्लस 1 बाय यूचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रेस्पेक्ट टू u. यूचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, आणि 1 बाय यूचा असतो मायनस 1 अपॉन यू स्क्वेअर. सो हे येणार मायनस 1 अपॉन यू स्क्वेअर, राईट ना. इथे पण dy बाय du इज इक्वल टू a रेस टू t चा डेरिव्हेटिव्ह कसा, a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू xच, तसा 2 रेस टू u प्लस 1 बाय यूच इंटू u प्लस 1 बाय यूचा डेरिव्हेटिव्ह यूचा असतो 1, आणि 1 बाय यूचा मायनस 1 अपॉन यू स्क्वेअर, राईट. चला तर पुढे काय करायचं आहे, नाव dy बाय dx, dy बाय dx ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, dy बाय du अपॉन dx by du, right. So we get dy by dx is equal to dy by du ची व्हॅल्यू किती, 2 ब्रॅकेट रेस टू u प्लस 1 बाय यू इंटू 1 मायनस 1 अपॉन यू स्क्वेअर अपॉन dx by du ची व्हॅल्यू 2 u प्लस 1 बाय यू इंटू 1 मायनस 1 अपॉन u square. This bracket and this bracket get cancelled, right, and therefore dy by dx is equal to 2 raised to u plus 1 by u plus 1 by u आहे का आपल्याकडे, 2 raised to u plus 1 by u म्हणजे काय, 2 raised to u plus 1 by u म्हणजे y. So write down here, instead of this we write y upon, इथे काय 2 into u plus 1 by u, 2 as it is, and u plus 1 by u म्हणजे काय, u plus 1 by u, राईट ना. हे बघा इथे x इज इक्वल टू u प्लस 1 बाय यू होल स्क्वेअर आहे. आपल्याला जर फक्त u प्लस 1 बाय यू पाहिजे तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, राईट. सो u प्लस 1 बाय यू मीन्स काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ x इज इक्वल टू u प्लस 1 बाय यू, राईट ना. सो याच्या खाली काय येणार, राईट, स्क्वेअर रूट ऑफ x येणार. So this is dy by dx. This is the answer of dy by dx.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. इफ x is equal to x is equal to 1 plus u square under root 1 plus u square and y is equal to log of 1 plus u square, log of 1 plus u square. So differentiate with respect to u. दोघांना पण याला पण differentiate with respect to u's. हे काय होणार? therefore dx by du is equal to अंडर रूट ऑफ x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट x. तसं 1/2 रूटमध्ये 1 प्लस यू स्क्वेअर इंटू 1 प्लस यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2u. 1चा 0, यू स्क्वेअरचा 2u. dy बाय du इज इक्वल टू लॉगचा काय असतो 1/1 प्लस यू स्क्वेअर इंटू 1 प्लस यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो किती असतो 2u. राईट. आता काय करायचं? नाउ dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du अपॉन dx बाय du. ओके. पुट ऑल द व्हॅल्यूज. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du ची व्हॅल्यू किती? dy बाय du इज नथिंग बट 1/1 प्लस यू स्क्वेअर इंटू 2u अपॉन dx बाय du ची व्हॅल्यू किती? 1/2 अंडर रूट 1 प्लस यू स्क्वेअर इंटू 2u गेट कॅन्सल. सो फायनली आपल्याला काय मिळेल? देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1/1 प्लस यू स्क्वेअर इंटू हे उलटं होणार म्हणजे 2 अंडर रूट 1 प्लस यू स्क्वेअर वरती आणि 1 खालती. राईट. मग हे काय होणार? देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस यू स्क्वेअरचा रेस्ट टू पॉवर 1/2. ओके. अपॉन 1 प्लस यू स्क्वेअर. ओके. 1 प्लस यू स्क्वेअर. सो फायनली आपल्याला काय मिळेल इथे? सो वी गेट, बघा इथे काय म्हणेल? देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस यू स्क्वेअर टू द पॉवर 1/2 आणि हा खालचा 1 पॉवर आहे तो वरती आल्यानंतर मायनस होऊन जाईल. म्हणजेच काय मिळेल? dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस यू स्क्वेअर टू द पॉवर 1/2 मायनस 1 म्हणजे मायनस 1/2 आणि मायनस 1/2 ला खाली आणलं की तो होईल प्लस 1/2. सो dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस यू स्क्वेअर रेस टू प्लस 1/2 किंवा त्यालाच आपण अंडर रूट ऑफ असं लिहू शकता. ठीक आहे. सो दिस इज आवर फायनल आन्सर. ठीक. आणि लास्ट वन जो आहे तिसरा क्वेश्चन त्यातला सेकंडमधला तिसरा तो तुम्ही होमवर्क करायचा आहे. क्वेश्चन असा आहे डिफरन्शिएट 5x विथ रेस्पेक्ट टू लॉग x. ओके. एवढा एक क्वेश्चन तुम्ही काय करायचा? स्वतः होमवर्क करून बघायचा आहे. ओके. सो अशा पद्धतीने इथे सेकंड क्वेश्चनपर्यंत आपण सॉल्व केलेला आहे. राहिलेला तिसरा क्वेश्चन जो आहे तो शो दॅटचा तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. ओके. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.